मराठा समाजाच्या तरुणांना ज्या सवलती लागू आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योजक होण्यासाठी 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय. ते आमच्या तरुणांना का मिळत नाही? शिंदे साहेबांनी जरा ओबीसीचं पार हत्या करण्याचं काम केलं. कुळे आम्हाला पसंत नाहीत. आमच्या महाराष्ट्रातील तमाम ओबीसीला बावनकुळे पसंत नाहीत, कारण की ओबीसीची आज हत्या होत असताना, ओबीसीच्या विरोधात निर्णय दररोज घेतले जात असताना बावनकुळे चकार शब्द काढत नाही. त्यामुळे बावनकुळेंनी होत नसेल तर तात्काळ राजीनामा द्यावा. 12चा आमदार त्यांनी त्याला ताकद दिली. आम्ही सातत्यानं त्या राजेश टोपेला घराचा रस्ता दाखवण्याचं काम केलं. रोहित पवार सुद्धा थोडे कानान गोळी गेली. ते जर राम शिंदेने आम्हाला सांगितलं, रोहित पवारांना सुद्धा घराचा रस्ता दाखवला असता. वरिष्ठ नेत्यांना शेवटी कोण काय करीन नाही करीन, परंतु नेते आहेत. आपल्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम आपण थोडं टाळलं पाहिजे. आता पूर्ण आयुष्यभर ओबीसीसाठी त्रास सहन केला, त्या नेत्यांच्या बाबतीत बोलणं तरी चुकीचं वाटतं. परंतु लक्ष्मण हाकेंची माझं बोलणं झालं, ते म्हटलं कुणीतरी त्याच्यात एडिट केलंय, मॉर्फ केलंय. परंतु आता याचा एआयचा जमाना आहे. त्याच्यामधून काय आहे तर त्या लक्ष्मण हाकेच खरं सांगू शकतात. आणि येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी समोर. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय, मागल्या काही दिवसापूर्वी जे काही निर्णय घेतले त्याबद्दल ओबीसी समाजामध्ये एक नाराजी आहे. आणि याच बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सर. सर, काय सांगाल, मागच्या काही दिवसात ओबीसी समाजाचा म्हणजे मराठा समाजासाठी काही उपसमितीने निर्णय घेतले, मात्र ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे त्याबद्दल? नाराजी तर असणारच ना, कारण ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर ओबीसी समाजाचं मतं घ्यायचे, गोड बोलून ओबीसीचा केसानी गळा कापायचा, आणि खरं तर जे दबाव टाकतं, दादागिरी करतं, आणि ज्या समाजाला राजकीय आरक्षणाची कुठलीच गरज नाही त्यांच्या राजकीय आरक्षण त्यांना देऊन टाकायचं, म्हणजे ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याच्या नंतर ओबीसी 100% नाराज होणार. रायला सायला विषय गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीना ज्या सवलती सुरू येतात, तर त्या सवलती ज्या 8-10 समजा योजना आहेत, त्याच्यापैकी अर्ध्या योजना बंद ठेवायच्या, आणि आता कुठेतरी त्या योजना सुद्धा मराठा समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना लागू केल्या. पण ठीक आहे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना तरुणांना काय सवलती लागू केल्या आम्ही त्याला विरोध करू. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही कधी विरोध करणार नाहीत. परंतु मराठा समाजाच्या तरुणांना ज्या सवलती लागू आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत उद्योजक होण्यासाठी 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळतंय. ते आमच्या तरुणांना का मिळत नाही? आमचे जे 12 महामंडळ आहेत ओबीसीसाठी, त्या महामंडळांना का निधी नाही? 1 रुपया निधी मिळत नाही. नुसते महामंडळांची घोषणा केली, महामंडळ स्थापन केले, परंतु महामंडळ स्थापन केल्याने ओबीसीचं पोट भरणार नाही. ओबीसी आमचा डीएनए म्हणल्याने आमचं ओबीसीचं पोट भरणार नाही. आणि ओबीसी साठी आम्ही काम करतोय म्हणून आमचं ओबीसी गोरगरीब 18 पगड जातीतील 12 बलुतेदाराचा 18 पोट भरणार नाही. तुम्हाला गोरगरीब 18 पगड जातीतील लोकांच्या ओबीसीच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीमध्ये भरघोस तरतूद करावी लागेल. तुम्हाला त्या ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून एखाद्याला उद्योजक व्हायचं असेल तर त्या व्यवसायासाठी त्याला ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत पैसे मिळतात, 30-30, 35-35, 40-40 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळालं पाहिजे, तेव्हा उद्योजक घडतील. परंतु काय होतं, निवडणूक आले की ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं. ओबीसी समाज भोळा भाबडा आहे. मी ओबीसी समाजाला सुद्धा विचारतो किंवा तुम्ही इतक्या सहजी कुणालाही फसवू जाऊ नका, कारण की ज्या मराठा समाजाच्या नेत्यांनी जे स्वयंघोषित 5वी नापासण्यात आहेत, त्यांनी भाजपला इतकं टार्गेट केलं, त्यामुळे मराठा समाज बीजेपीकडे नव्हता विधानसभेच्या टायमिंगला. लोकसभेला त्याचा रिझल्ट दिसला, जरांगे तिकडे असल्यामुळं सगळं लोकसभेला भाजपच्या विरोधात महाराष्ट्रात लाट होती. परंतु देवेंद्र फडणवीस सातत्यानं म्हटलं की ओबीसी आमचा डीएनए, ओबीसी आमचा डीएनए. ओबीसी समाजाला वाटलं मायक्रो समाजातला आहे. गेल्या अनेक वर्षापासून राज्यात 29 मुख्यमंत्र्यांपैकी 24-25 मुख्यमंत्री आपण मराठा समाजाचे निवडून देत आलो. त्यांनी आपल्यासाठी काही मंत्र्यांनी चांगलं बी केलं, परंतु काहीने जरा मागचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जरा ओबीसीचं पार हत्या करण्याचं काम केलं. लाखो करोडो कुणबी प्रमाणपत्र वाटप करून त्यांच्या माध्यमातून चुकीचे निर्णय झाले. ओबीसीचं त्याच्यामध्ये वाटलं झालं. परंतु त्याच्यात काही जे चांगले होते, परंतु त्याच्यापेक्षा कोणीतरी आता आपल्या मायक्रोमधला एक आपल्यापेक्षा लहान जातीतला मुख्यमंत्री होतोय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहे. मग ओबीसीला वाटलं आपला माणसासारखाच व्हायला आपण भरभरून मतं दिले पाहिजे. ओबीसी आमचा डीएनए म्हटले, ओबीसी खुश झाला आणि भाजपचे असतील महायुतीचे बटणं दाबले आणि त्यांना सत्ता देण्याचं काम केलं. सत्ता दिली की लगेच यांनी म्हणजे सत्तेची सत्ताधाऱ्याच्या खुर्चीची त्यांनी जात दाखवायला सुरुवात केली. कारण की विरोधात असतानाच कोणालाही म्हणजे सामान्य जनतेचा विविध घटकाचा पुळका असतो, परंतु सत्तेत गेल्याच्या नंतर फक्त भोलतापा देण्याचं काम सुरू होतं. तसा प्रकार त्यांनी सुरू केला. मराठा उपसमितीने मराठ्यांसाठी जसे निर्णय घेतले तशी ओबीसीची पण एक उपसमिती आहे, मात्र ते उपसमिती फारसं काही ओबीसीसाठी करताना दिसत नाही. चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी समितीचे अध्यक्ष आहेत. हे बघा, आमचे उपसमितीचे अध्यक्ष हे बोगस आहेत.
त्याला काही गरज नाही. खरं तर त्यांनी या उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे. फक्त मला ओबीसी नेता म्हणून घ्यायची हवस, मला मलाईदार महसूल सारखं खातं लागतं, मलाई गोळा करायची, सत्ता पैसा गोळा करायचा आणि उगं तोऱ्यात राहायचं. मी ओबीसी नेता, ओबीसी नेता. पण ओबीसी साठी बावनकुळे कधी बोलले? ओबीसीचं गेल्या सत्ता आल्यापासून किती वाटोळ झाले, किती प्रमाणपत्र वाटप झाले आणि बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप होऊन सुद्धा जर तिथं कुठतरी पडताळणी समितीकडे जाऊन सुद्धा त्याचे निकाल लागत नाही तर बावनकुळे काय करतात? कुठल्या बिळात लपून बसलेत? बावनकुळेने बोललं पाहिजे ना की फक्त उपसमिती घ्यायची, महसूल खातं घ्यायचं, मोठे पद मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसायचं, यांनी काही होणार नाही. ओबीसीच्या आणि खरं तर बावनकुळे ओबीसीचे इतके दोषी की पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये राखीव जागेवर 30-32 नगरसेवक मराठा समाजाचे ओबीसीच्या जागेवर झाले आणि त्यांच्यासाठी बावनकुळेंनी सभा घेतल्या. खरं तर बावनकुळेंना लाज वाटली पाहिजे. ओबीसीचं अस्तित्व संपत असताना ओबीसीच्या विरोधात जे कुणबी प्रमाणपत्र काढले तर ओबीसीची जागा बळकावण्यासाठी जर तुम्ही सभा घेत असाल तर बावनकुळेच खरं ओबीसीची हत्या करणारे आहेत. आणि बावनकुळे आता हे ओबीसी लक्षात ठेवून, बावनकुळेला ओबीसीचं काही घेणं देणं नाही. बावनकुळे सातत्यानं फक्त सत्ता चालवण्यासाठी आणि कोणाच्या तरी दबावापोटी आपलं म्हणजे बाहुलं म्हणावं लागेल, सत्तेतील बाहुलं आणि कुठेतरी बाहुल्याच्या हातात खेळणं दिलेलं आहे. बाहुल्याच्या हातात म्हणजे चावी दिली, म्हणजे ती आपलं ती बाहुल्याची चावी दिली तेवढंच बाहुलं बोलतं. असा प्रकार बावनकुळेचा झाला. बावनकुळे आम्हाला पसंत नाहीत. आमच्या महाराष्ट्रातील तमाम ओबीसीला बावनकुळे पसंत नाहीत, कारण की ओबीसीची आज हत्या होत असताना, ओबीसीच्या विरोधात निर्णय दररोज घेतले जात असताना बावनकुळे चकार शब्द काढत नाही. त्यामुळे बावनकुळेंनी होत नसेल तर तात्काळ राजीनामा द्यावा, नाहीतर आमची राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा विनंती, बावनकुळेला त्या उपसमितीमधून बाहेर काढावं आणि आम्ही सांगू आम्हाला कोणाला करायचे तर. ओबीसी आणि खरं तर जे मंत्री बोलत नाहीत ओबीसीच्या बाजूने यांना सुद्धा बाहेर काढलं पाहिजे. काय गरज आहे नुसते मंत्री असून का आमच्या ओबीसीला का चाटायचे का देवाऱ्यात नेऊन बसवायचे? ओबीसीचं राजकीय अस्तित्व, ओबीसीचं शैक्षणिक, ओबीसीचं नोकऱ्यातलं अस्तित्व संपत असताना जर आमचे ओबीसीचे मंत्री बोलत नसेल तर आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही. तुम्ही म्हणता की ओबीसीची हत्या होत्या, ओबीसीच्या विरोधात निर्णय घेतले जातात, मात्र ओबीसी नेते कुठंतरी जास्त सरकार विरोधात बोलताना दिसत नाहीत. लक्ष्मण हाके एवढं ओबीसी चळवळ करतायत गेल्या अनेक दिवसापासून, मात्र सरकार विरोधात, देवेंद्र फडणवीस विरोधात कुठलीही भूमिका ते घेत नाहीत. आणि अशी टीका होते की आताची ही ओबीसी चळवळ ही भाजपच्या वडचणीला जाऊन बसली. हे बघा, मला काय कुठल्या पदाशी पक्षाशी घेणं देणं नाही. मी सातत्यानं ज्याचं चुकलं त्याला बोलत राहतो. पूर्वी जरांगीला उभं करण्याचं काम त्या शरद पवारांचा नातू शेमडा रोहित पवारांनी केलं. आमचा तो घनसावंगीचा 12चा आमदार, त्यांनी त्याला ताकद दिली. आम्ही सातत्यानं त्या राजेश टोपेला घराचा रस्ता दाखवण्याचं काम केलं. रोहित पवार सुद्धा थोडे कानान गोळी गेली, ते जर राम शिंदेने आम्हाला सांगितलं तर रोहित पवारांना सुद्धा घराचा रस्ता दाखवला असता. आणि बच्चू कडू सारख्या माणसाला आम्ही घरी पाठवलं. तो मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा चं पत्र पाठवणारा लक्ष्मण पवार गेवराचे आमदार, त्याचे डिपॉझिट जप्त करण्याचं काम ओबीसीनं आणि आम्ही सातत्यानं बोलून ओबीसी समाज जागा करून त्यांचा कार्यक्रम करण्याचं काम केलं. परंतु आज कोणी ओबीसी म्हणत असेल किंवा कोणी कोणाचं बावलं त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मला त्या भाजप असो किंवा शिंदे सेना असो किंवा पुढची शिवसेना असो किंवा इकडली दुसरी राष्ट्रवादी असो किंवा सत्तेतली राष्ट्रवादी असो, हे आम्हाला सगळे सारखेच, सगळ्यांनीच आमचं अस्तित्व संपवलंय. आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि कोणी फडणवीसांचं बावलं असेल, कोणी बावनकुळेंचं बावलं असेल, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मी सातत्यानं ओबीसीचं जे अस्तित्व कोणी जर खराब करत असेल तर मी सातत्यानं बोलणार. मला काही कुणाची भीती नाही. समाजासाठी सातत्यानं बोलत राहणार, बोलत आलोय आणि येणाऱ्या काळात तुम्हाला बोललेलं सुद्धा पाहायला मिळेल. मी सातत्यानं ज्याचं चुकलं त्याच्या पदरात टाकत आलो. आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाने चुका केल्या त्यांना मी बोलत राहिलो आणि आता कुठंतरी भाजपचे जर मंत्री, भाजप मराठा उपसमितीचे अध्यक्ष, जो माणूस 2.5 एकर जमीनवाला आज 35,000 कोटीचा मालक झाला, राधाकृष्ण विखे पाटील, त्यांनी जर तिथं खोके नेऊन आणि इतिहासातील भंपक उपोषण म्हणजे सकाळी उपोषणाला बसायचं, 10 वाजता काजू बदाम खाऊन आणि त्याच्यानंतर 2 तासात मंत्री तिथं लोटांगण घेताय, म्हणजे किती नौटंकी, सरकारचं जरांगीचं किती मिली भगत आहे हे सुद्धा ओबीसी बांधवांनी बघितलं पाहिजे. गरजच नव्हती ना त्या बेवड्याकडे माणसं पाठवण्याची, अजिबात गरज नव्हती. आणि खरं तर माझी मीडियाला सुद्धा विनंती आहे, तुम्ही तुमचा चौथा स्तंभ सांभाळला पाहिजे लोकशाहीचा, कारण मीडियाचे सुद्धा तिथं त्याच्या पायथ्याशी ते बेवडं वाकडं तिकडं पडलेलं, पायथ्याला त्याचे बूम पडलेले, मीडियाचा सुद्धा त्याच्यामध्ये अवमान. खरं तर मीडियाने त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांच्याकडे पाय केल्यामुळे, कारण की जे सत्य आहे ते आपण बोललं पाहिजे. कुणाच्या दबावाला भीक न घालता बोललं पाहिजे. सत्तेच्या विरोधात बोलायचं काम पडतं तर सत्तेच्या विरोधात बोललं पाहिजे. विरोधक आपल्या विरोधात काही षड्यंत्र करत असतील त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. आपण फक्त समाजाची बाजू मांडण्याचं काम आपण सातत्यानं केलं पाहिजे. लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये ते भुजबळांबद्दल बोलताना दिसले आणि फडणवीसांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असं पण बोलले. फडणवीसांचं त्यांच्या काही भेटीगाठी झाल्या असतील मधात एकत्रित,
आणि भुजबळांच्या बाबतीत त्यांनी खरं तर बोलायला नाही पाहिजे. यापूर्वी सुद्धा बोललेला त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी सुद्धा कसं आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून काम करतो. गोरगरिबांचे आम्ही बी लेकर आहोत. ओबीसीसाठी सातत्यानं काम करतो. पण आपल्या वरिष्ठ नेत्यांना शेवटी कोण काय करीन नाही करीन, परंतु नेते आहेत. आपल्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम आपण थोडं टाळलं पाहिजे. ज्या नेत्याने आयुष्यभर ओबीसीसाठी लढला, जो नेता पूर्ण आयुष्यभर ओबीसीसाठी त्रास सहन केला, त्या नेत्यांच्या बाबतीत बोलणं तरी चुकीचं वाटतं. परंतु लक्ष्मण हाकेंची माझं बोलणं झालं, ते म्हटलं कुणीतरी त्याच्यात एडिट केलंय, मॉर्फ केलंय. परंतु आता याचा एआयचा जमाना आहे. त्याच्यामधून काय आहे तर त्या लक्ष्मण हाकेच खरं सांगू शकतात आणि येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल आणि त्या समाजाला बी जे काय असेल ते कळत असेल. परंतु आम्ही सहकारी आहोत. माझं त्यामुळे लक्ष्मण हाके यांना सांगणं किंवा आपण थोडं बोलताना आपण बी आचारसंहिता बाळगली पाहिजे. कुणासोबत बोलायचंय, कुणासोबत नाही बोलायचंय, कोण आपले सहकारी किती विश्वासू येतं, त्यांच्यासमोर आपण किती बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे याचं आपण भान ठेवणं आणि आपल्या स्वतःला मोठं व्हायचं असेल, जवळीत काम करत असताना आपल्याला स्वतःला एक आचारसंहिता लावून घेण्याचं आपण काम केलं पाहिजे. हे होते नवनाथ वाघमारे. त्यांनी सांगितले की लक्ष्मण हाकेंनी यापूर्वी थोडीशी काळजी घेतली पाहिजे, बोलताना काळजी घेतली पाहिजे आणि आपल्यासोबत कोण विश्वासू सहकारी आहेत का याची काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. आणि याच अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा story.com. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.